आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। परभणीतील राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजानी दुराणी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, तर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, नेते अमित देशमुख यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह त्यांचा पक्षप्रवेश। पाथरीतनं अपक्ष लढवली होती विधानसभा निवडणूक। खालिद का शिवाजी या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना सेन्सॉर बोर्डाची नोटीस। हिंदुत्ववादी संघटनांच्या आक्षेपानंतर उद्याचं प्रदर्शन थांबवलं। कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सुद्धा जाण्यापासून चित्रपटाला अडवलं। विद्यार्थ्यांच्या रिक्षाला दंड आकारल्यामुळे शिंदेंचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर संतापले। आरटीओ ऑफिसला टाळं ठोकेन, बांगरांची परिवहन अधिकाऱ्याला तंबी। महादेवी हत्येणी संदर्भात वकिलांची आज महत्त्वाची बैठक आता उद्यावर गेली, तर नांदेड मठ, वनतारा आणि सरकारचे वकील यांच्यामध्ये मुंबईतील नरिमन पॉइंट या ठिकाणी उद्या दुपारी 4 वाजता बैठक होणार। पुनर्विचार याचिकेवर यामध्ये चर्चा होणार। नांदेडीनंतर सीमा भागातील 3 आणि महाराष्ट्रातील 3 मठांना पेटाकडून आता नोटीस। नोटिशीनंतर शेटबाळ या मठाच्या विश्वस्तांनी घेतली ॲडव्होकेट असीम सरोदेंची भेट। हत्येणी संदर्भात पेटानं चुकीच्या तक्रारी केल्याचाही आरोप। नांदेडी मठापेक्षाही मोठं जनआंदोलन उभारण्याचाही इशारा। वैयक्तिक किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांच्या हिताशी कुठलीही तडजोड करणार नाही। अमेरिकेनं 50% टॅरिफ लावल्यानंतर पंतप्रधान मोदींची ठाम भूमिका। तुम्ही आमच्यावर निर्यातीवर टॅरिफ लादू शकता, आमच्या सार्वभौमत्वावर नाही। तुम्ही टॅरिफ वाढवा, आम्ही संकल्प वाढवू, चांगले पर्याय शोधू आणि स्वावलंबी होऊ। भारत कुणावर झुकणार नाही, कुणासमोरही झुकणार नाही। उद्योगपती हर्ष गोयंका यांचं ट्विट करत डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर। देश नेमकं कोण चालवतंय? ट्रम्प यांच्या इशाऱ्याला आपण उत्तर देऊ शकत नाही। देशाला सक्षम पंतप्रधानांची गरज, देशाची वाताहत होतेय। उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल। दौंडच्या यवतमधील जमावबंदी जिल्हाधिकाऱ्यांनी उठवली। जनजीवन पूर्णपणे सुरळीत, तर सोशल मीडियावरील पोस्टवरून झाला होता हिंसाचार। 2 दिवसांपासून यवतमध्ये जमावबंदीत 6 ते 11 दरम्यान शिथिलता। आजपासून कोणतीही जमावबंदी नसेल।